गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पांचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। यंदा बुधवारी म्हणजेच 3 सप्टेंबरला आली आहे परिवर्तिनी एकादशी। भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला परिवर्तिनी एकादशी म्हणतात। तिला जलझुलिनी एकादशी किंवा डोल ग्यारस या नावानेही ओळखले जाते। धार्मिक मान्यतानुसार भगवान श्रीकृष्णाने जन्मानंतर प्रथमच या दिवशी करवट घेतली होती, म्हणून या एकादशीला परिवर्तिनी असे नाव मिळाले। या दिवशी विविध समाजातून डोल म्हणजेच झाकी काढण्याची परंपरा आहे। या दिवशी आयुष्यमान योग, सौभाग्य योग आणि श्रीवत्स्य असे 3 शुभ योग निर्माण होत आहेत। त्यामुळे या एकादशीचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व आणखी वाढले आहे। या व्रतामुळे भक्तांना आयुष्यवृद्धी, सौभाग्य आणि विष्णू कृपा लाभते असे म्हटले जाते। तसेच या शुभ योगांमध्ये लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते। शास्त्रामध्ये या व्रताला खूप महत्त्व देण्यात आले आहे। असे मानले जाते की या व्रताच्या दिवशी व्यक्तीने व्रत केल्याने जाणून बुजून किंवा अजाणतेपणे केलेले सर्व पापे नष्ट होतात, त्याचबरोबर मोक्ष प्राप्त होतं। हे व्रत केल्याने व्यक्तीच्या घरामध्ये सुख समृद्धी येते आणि जीवनात सौभाग्य वाढतं। जे भक्त हे व्रत भक्ती आणि श्रद्धेने पाळतात त्यांना 1000 अश्वमेध यज्ञासारखे पुण्य फळ मिळते। या दिवशी भगवान विष्णू सोबत वामन अवताराची ही पूजा केली जाते। मान्यतानुसार वामनाची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख आणि कष्ट दूर होतात। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। आणि म्हणूनच आज परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुळशीला अर्पण करा। ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे। ती कोणती वस्तू आपल्याला तुळशीला अर्पण करायची, कोणत्या वेळेत अर्पण करायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। हिंदू धर्मामध्ये परिवर्तिनी एकादशीला विशेष महत्त्व आहे। या एकादशीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं। या एकादशीला स्नान करून पूजा केल्याने हजारो यज्ञ करण्या इतके पुण्य मिळते। म्हणूनच आपल्याला परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि स्नान करायचे। स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचे। त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे, जर शक्य असेल तर लाल रंग किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा। त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर ते आपल्याला त्यामध्ये निश्चित सफलताही प्राप्त होत असते। नंतर हातात तांदूळ आणि पिवळी फुलं घेऊन उपवास करण्याचा आपल्याला संकल्प हा करायचा आहे। आता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं। त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे, लाल रंगाची फुलं टाकायची आहेत, थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे। सूर्यदेवांना जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे। सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंची पूजा ही करायची आहे। आता जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल तर त्यांना स्वच्छ पुसून घ्या। मूर्ती असेल तर तामणामध्ये घ्या, तामणामध्ये त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकता। जेव्हा तुम्ही अभिषेक करणार आहेत तेव्हा तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं पठण करू शकतात किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे। जलाभिषेक करून झाल्यानंतर पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे। त्यांना चंदन लावून घ्यायचं आहे, पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायचे। त्याचबरोबर त्यांना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस, तर आवर्जून आपल्याला तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा ही बोलायची। असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात। धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे, विष्णू मंत्राचा जप करायचा, विष्णू चालिसाचं पठण करायचं आहे, परिवर्तिनी एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आणि शेवटी आपल्याला आरती ही करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचना सुद्धा करून घ्यायची। अशा रीतीने आपल्याला पूजा ही करायची आहे।
देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपण हा उपाय जो आहे तो करू शकतात, कारण परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं, कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय ती म्हणजे तुळस. पण एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं नाही आहे, तिला स्पर्श करायचं नाही किंवा तिचे पत्रसुद्धा तोडायचे नसतात, कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आणि लक्ष्मी मातेचं एकादशीच्या दिवशी निर्जला व्रत असतं. आणि जर कळत नकळत आपल्याकडनं तुळशीला स्पर्श केला गेला किंवा तिला जल अर्पण केलं गेलं तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोषही आपल्याला लागत असतात. म्हणून जे पण उपाय किंवा जे पण सेवा आपल्याला करायची ती आपल्याला दुरूनच करायची आहे. तर आपल्याला तुळशी मातेच्या इथे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा, दुरूनच तुळशी मातेला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे. तसेच आपल्याला धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतर हा उपाय जो आहे तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात. हा उपाय करण्याकरता आपल्याला लाल रंगाचा जो कलाव्याचा धागा असतो, ज्याला रक्षासूत किंवा मोली धागा म्हणतात, तो घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला 5 लवंगासुद्धा घ्यायच्या. ज्या लवंगा आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या, त्या खंड असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. हा संपूर्ण उपाय आपण तुळशी मातेच्या इथेच बसून करणार. आसन घेऊन बसायचे. आपल्याला रक्षासूतला 1 लवंग बांधायचे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा. आपल्या मनातली इच्छा बोलायची. पुन्हा काही अंतरावर आपल्याला दुसरी लवंग बांधायची. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आपल्या मनातली इच्छाही बोलायची. अशा रीतीने आपल्याला 5 लवंगा ज्या आहेत त्या रक्षासूतला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप करत बांधायचे आहेत. आता ह्या रक्षासूतला जे आपण लवंगा बांधलेल्या त्या धाग्याला आपल्याला तुळशी मातेच्या मुळांना बांधायचं. फक्त बांधताना काळजी एवढी घ्यायची आहे की आपल्याला तुळशीला स्पर्श होणार नाही, की अगदी तुम्ही तुळशी वृंदावनला बांधलं तरीही चालणार आहे. आणि त्यानंतर हात जोडून मनोभावे आपल्याला तुळशी मातेचं स्मरण करायचं आहे. आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, वेदना आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची. की आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल ते ती इच्छापूर्ती होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची आहे. त्यानंतर तुळशी मातेच्या इथे बसूनच आपल्याला काही सेवा करायच्या. तर आपल्याला 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं. त्याचबरोबर आपल्याला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठणसुद्धा करायचं आहे. या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचे. आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, वेदना आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची आहे. एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण त्यांच्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट, विघ्न, दोष, दारिद्र्य दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.